हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड फिजिक्स लेसन नंबर 1 युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट्स या लेसनचा हा थर्ड पार्ट आहे. याआधी ऑलरेडी आपण फर्स्ट आणि सेकंड पार्ट्समध्ये बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत आणि आज आपण पाहणार आहोत मेजरमेंट ऑफ मास आणि त्याचबरोबर मेजरमेंट ऑफ टाईम. सो याआधी आपण मेजरमेंट ऑफ डिस्टन्स पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की डिस्टन्स किंवा लेंथचं एसआय युनिट आहे दॅट इज मीटर. मग मीटर कसं आलं किंवा मीटरची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट केली हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. मग आता आपण पाहतो आहोत की मासचं एसआय युनिट काय आहे, किलोग्राम. मग किलोग्रामची व्हॅल्यू कशी काय फाइंड आउट केली जाते, किंवा आपण जेव्हा म्हणतो की हा ऑब्जेक्ट 1 किलोग्रामचा आहे, पण ते 1 किलोग्रामच आहे आपल्याला कसं कळलं, किंवा काहीतरी बेस असेल ना की 1 किलोग्रामच्या व्हॅल्यूसाठी, तर तो बेस काय आहे तर तो आता आपण पाहतोय. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याची हिस्ट्री पाहूया की सिन्स 1889 a kilogram was the mass of a shiny piece of platinum iridium alloy kept in a special glass case at the International Bureau of Weights and Measures. मग आता काय केलं गेलं होतं बघा, तर प्लॅटिनम इरिडियम यांचं एलॉय घेतलं होतं. प्लॅटिनम इरिडियमचं एलॉय जे की शायनी असतं, ज्याचे पीसेस कसे असतात, शायनी म्हणजे चककणारे असतात. ओके, सो ते एका ग्लास केसमध्ये ठेवलं होतं आणि याचं जेवढं वेट आहे म्हणजे त्या ग्लासमध्ये किती प्लॅटिनम इरिडियम आहे, एलॉय आहे, तर तेवढं वेट म्हणजे 1 किलोग्राम. ओके, सो त्यासाठी हा बेस घेतला होता 1 किलोग्रामचं मेजरमेंट फाइंड आउट करण्यासाठी, प्लॅटिनम इरिडियम. आफ्टर दॅट दिस डेफिनेशन ऑफ मास हॅज बीन मॉडिफाईड ऑन 20 मे 2019. म्हणजे 1889 पासून 2019 पर्यंत हा जो ही जी डेफिनेशन आहे किंवा हा जो बेस आहे तर तो सेम ठेवला होता, पण 20 मे 2019 नंतर मात्र डेफिनेशन बदलण्यात आली. मग ती का बदलली, त्यामागे रिझन काय होतं, तर द रिझन बिहाइंड दॅट द केअरफुली केप्ट प्लॅटिनम इरिडियम पीस इज सीन टू पिक अप मायक्रो पार्टिकल्स ऑफ डर्ट अँड इज ऑल्सो अफेक्टेड बाय द एटमॉस्फिअर कॉझिंग इट्स मास टू चेंज. तर यामागे रिझन असं होतं की जे प्लॅटिनम इरिडियमचे एलॉय आहे तर ते काय करायचं, आजूबाजूचे जे पण डर्टी पार्टिकल्स आहेत किंवा डस्ट पार्टिकल्स जे आहेत, जे पण मायक्रो पार्टिकल्स आहेत, तर ते त्याला अट्रॅक्ट करायचं आणि ते पार्टिकल्स त्या एलॉयला चिटकायचे, किंवा आजूबाजूचं जे पण ॲटमॉस्फिअर आहे त्याचा त्या इरिडियमच्या किंवा प्लॅटिनम इरिडियमच्या मासवरती विपरीत परिणाम व्हायचा आणि त्याच्यामुळे त्या प्लॅटिनम इरिडियमचं मास बिघडायचं आणि ते मास जर बदललं तर त्यामुळे 1 किलोग्रामच्या व्हॅल्यूचं मास पण बिघडणार. ओके, सो हे सगळे बदल होत होते आणि हे सगळे बदल होऊ नयेत आणि एकच मास कंटिन्यूली राहावं यासाठी 20 मे 2019 हे जे काही आपण वापरतो प्लॅटिनियम इरिडियमचं एलॉय तर ते वापरणं बंद झालं आणि त्याच्याऐवजी दुसरा एक बेस वापरला जाऊ लागला. तर तो काय होता ते आपण याच्या पुढे बघूया. So, the new measure of kilogram is defined in terms of magnitude of electric current. इलेक्ट्रिक करंटचा मॅग्निट्यूड 1 किलोग्रामसाठी वापरलं जाऊ लागलं. म्हणजे काय, आधी आपण प्लॅटिनम इरिडियम वापरायचो तर त्याऐवजी आता एक पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंटचं मॅग्निट्यूड 1 किलोग्रामसाठी आपण वापरणार आहोत. त्याची व्हॅल्यू नेमकी कशी आहे ती आपण आता बघूया. वी नो दॅट इलेक्ट्रिक करंट कॅन बी यूज्ड टू मेक अन इलेक्ट्रोमॅग्नेट. आपल्याला हे माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्या मॅग्नेटमधून इलेक्ट्रिक करंट पासआउट करतो तेव्हा आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेट मिळतं. सो इलेक्ट्रिक करंटचा वापर करून आपण इलेक्ट्रोमॅग्नेट तयार करू शकतो. सो हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे तर तो काय करतो, अर्थातच त्या इलेक्ट्रोमॅग्नेटमध्ये पण मॅग्नेटच्या प्रॉपर्टीज आलेल्या आहेत. मग तो जे पण इतर मॅग्नेटिक पार्टिकल्स आहेत त्याला ऑब्वियसली अट्रॅक्ट करणार. मग हा जो इलेक्ट्रोमॅग्नेट आहे तर तो मॅग्नेटिक पार्टिकल्सला अट्रॅक्ट करतो आणि हे सगळे इलेक्ट्रोमॅग्नेट्स वेगवेगळ्या रिसर्च सेंटर्समध्ये, इंडस्ट्रीजमध्ये वापरले जातात. काही इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन्स आहेत, जसं की क्रेन असेल, तुम्हाला माहिती आहे क्रेनमध्ये मॅग्नेट वापरलं जातं, ते असतं इलेक्ट्रोमॅग्नेट. ते का वापरलं जातं तर जमिनीमध्ये जे पण आयरन किंवा स्टीलचे हेवी पार्टिकल्स आहेत तर ते लिफ्ट करण्यासाठी, खेचून घेण्यासाठी किंवा वरती काढण्यासाठी जमिनीमधून क्रेनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेट बसवलं जातं, जेणेकरून ते सगळे पार्टिकल्स त्या इलेक्ट्रोमॅग्नेटला अट्रॅक्ट व्हावेत आणि आपण इझिली बाहेर काढू शकतो. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की thus the kilogram mass can be described in terms of the amount of current which has to be passed through an electromagnet so that it can pull down one side of an extremely sensitive balance to balance the other side which holds 1 standard kilogram mass. म्हणजे काय, आता या ठिकाणी काय केलं जातं की हे जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहे तर इलेक्ट्रोमॅग्नेटमधून सर्टन अमाऊंट ऑफ करंट पास केला जातो. ओके, जेव्हा आपण इलेक्ट्रोमॅग्नेटमधून सर्टन अमाऊंट ऑफ करंट पास करणार तेव्हा काय होणार, इट कॅन पुल वन साईड ऑफ अन एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स टू बॅलन्स दी अदर साईड. मग ते काय करणार, एका साईडला
फोर्सने पुल करणार, म्हणजे काही खेचून घेणार. का तर दुसऱ्या साईडला बॅलन्स व्हावं यासाठी. दुसऱ्या साईडला काय होल्ड केलेला आहे आपण 1 किलोग्राम मास. सो दुसऱ्या साईडला 1 किलोग्राम मास आहे. पहिल्या साईडला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट लावलं आहे की ज्यामधून एक सर्टन अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिक करंट आपण पास आउट केलेला आहे. तर ते काय करणार, इतर बॅलन्स व्हावं यासाठी पूल करणार किंवा खेचणार, आणि त्याच्यामुळे इथे एक बॅलन्स तयार होणार, एक सेन्सिटिव्ह एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह बॅलन्स तयार होणार आहे. आणि त्या ठिकाणी जे स्टँडर्ड युनिट असणार आहे तर ते असणार आहे किलोग्राम. ओके, सो इन धिस वे ही होती जर्नी. नेक्स्ट आहे वाईल डीलिंग विथ मास ऑफ ॲटम्स. आता हे तर आपण बघितलं की जे मोठे मोठे असतात किलोग्राममध्ये मोजण्यासारखे, त्यासाठी आपण हे वापरणार. पण एखादा जर आपण ॲटम घेतला, एखादा मॉलिक्यूल घेतला, तर ते आपण किलोग्राममध्ये मोजू शकतो का? अर्थातच नाही. मग त्यासाठी कोणत्या मेथड्स वापरायच्या ते आता आपण बघूया. वाईल डीलिंग विथ मास ऑफ ॲटम अँड मॉलिक्युल्स, किलोग्राम इज ॲन इनकन्व्हिनियंट युनिट. किलोग्राम त्यासाठी इनकन्व्हिनियंट आहे, आपण नाही वापरू शकत ॲटमचं किंवा मॉलिक्युलचं मास फाइंड आउट करण्यासाठी किलोग्राम. सो देअरफॉर देअर मास इज मेजर्ड इन ॲटॉमिक मास युनिट. मग त्यांचं मास कशामध्ये मोजलं जातं? AMU. AMU म्हणजे काय? ॲटॉमिक मास युनिट. अमू. ओके, अमू नाही म्हणत, त्याला AMUच म्हणतात. फक्त तुम्ही लक्षात अमू वगैरे ठेवू शकता. सो नेक्स्ट आहे इट विल बी इझी टू कम्पेअर मास ऑफ एनी ॲटम इन टर्म्स ऑफ मास ऑफ सम स्टँडर्ड ॲटम विच हॅज बीन डिसाइडेड इंटरनॅशनली टू बी C12 ॲटम. मग आता हे जे AMU आहे किंवा अमू जे आहे AMU, ह्याचं युनिट आपण किंवा याचं मेजरमेंट आपण कसं ठरवणार? तर याचं मेजरमेंट आयसोटोप ऑफ कार्बनचं 12 आयसोटोप तुम्हाला माहिती आहे. आयसोटोप म्हणजे काय? की ज्यांचे ॲटॉमिक नंबर्स सेम असतात पण ॲटॉमिक मास मात्र वेगळं असतं. ओके, कार्बनचे बरेचसे आयसोटोप आहेत. C12 आहे, C14 आहे. ओके, त्यामधलं जे C12 आयसोटोप आहे कार्बनचं, तर ते आपण वापरतो. मग आता 1 AMU ची व्हॅल्यू कशी आपण फाइंड आउट करणार? तर 1 AMU इज इक्वल टू 1/12 दी मास ऑफ कार्बन 12. ओके, सो कार्बन 12चं जे मास आहे त्याच्या 1/12 जी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार, तर ती असणार आहे 1 AMU ची व्हॅल्यू. आय होप की तुम्हाला क्लिअर असेल. हे आपण केमिस्ट्रीमध्ये पण पाहिले की 1 AMU ची व्हॅल्यू म्हणजे 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू इज इक्वल टू 1/12 ऑफ दी C12चं मास. आता या ठिकाणी C12चं मास जेवढं असेल त्याला आपण 1/12नी मल्टिप्लाय करणार आणि जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल ती असणार आहे आपली 1 AMU ची व्हॅल्यू. ओके, सो जेव्हा आपण ते सगळं करू तेव्हा आपल्याला मिळणार आहे 1.660540 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. सो ह्यांनी काय केलेलं आहे? त्याचं कन्वर्जन किलोग्राममध्ये केलेलं आहे. सो विथ ॲन अनसर्टनिटी ऑफ 10 इन दी लास्ट 2 डेसिमल प्लेसेस. या ठिकाणी 10मध्ये थोडीशी अनसर्टनिटी आहे, बट तरी पण आपण हे युनिट वापरतो. ओके, सो 1 ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. दॅट इज मोस्टली आपण 1.66 इंटू 10⁻27 लिहिलं तरी पण चालतं, -27. पण तुम्ही एवढी व्हॅल्यू लक्षात ठेवली तर जास्त चांगलं आहे. सो 1.660540 इंटू 10⁻⁻27 किलोग्राम. मित्रांनो, आज फक्त मी 2 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे मागते. तुम्ही बरेच जण JEE, नीट किंवा त्याचबरोबर MST CET आणि आपली बोर्ड एक्झाम या सर्व परीक्षांची तयारी करत असालच. मग आता त्या परीक्षांसाठी तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की कोणते चांगले बुक्स आहेत ते सजेस्ट करा. तर त्यासाठीच मी तुम्हाला आज एक सजेशन देते. यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर माझ्याजवळ आहे टार्गेट पब्लिकेशनचं परफेक्ट नोट्स, त्यामधील फिजिक्सचं बुक. आता जर आपण नोट्समध्ये पाहिलं तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे NCERT कॉर्नर. NCERTमधले बरेचसे पॉईंट्स असे आहेत, बरेचसे काय ऑलमोस्ट पॉईंट्स असे आहेत की जे JEE किंवा नीट सारख्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये विचारले जातात. जसे की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपल्या टॉपिकशी निगडीत जे काही NCERTमधले टॉपिक्स आहेत ते छान अशा पद्धतीने दिलेले आहेत, जेणेकरून आपल्या महाराष्ट्र बोर्डचा अभ्यास तर होतोच आहे, पण त्याचबरोबर NCERTचा अभ्यास देखील होणार. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचा कॉर्नर आहे तो म्हणजे कॉम्पिटेटिव्ह कॉर्नर, की ज्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहायला मिळतील. आणि यामधलंच आणखी एक फीचर जे मला आवडलं ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मध्ये मध्ये बारकोड्स दिलेले आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही याच्याशी निगडीत ज्या काही कॉन्सेप्ट्स आहेत तर त्या क्लिअर करू शकता. हे होते टार्गेट पब्लिकेशनचे फीचर्स. आणि जर तुम्हाला टार्गेट पब्लिकेशनचे फीचर्स आवडले असतील आणि तुम्हाला जर टार्गेटचे काही परफेक्ट नोट्स बाय करायचे असतील तर त्या संदर्भात मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, ज्याचा वापर करून तुम्ही कमीत कमी किमतीत आणि डिस्काउंटमध्ये टार्गेटचे परफेक्ट नोट्स ते तुम्ही बाय करू शकता. फ्रेंड्स, डोंट फॉरगेट टू चेक डिस्क्रिप्शन बॉक्स. सो फ्रेंड्स, आता आपण पाहतोय मेजरमेंट ऑफ टाईम. द SI युनिट ऑफ टाईम इज द सेकंड. आणि तुम्हाला हे माहिती आहे की टाईमचं SI युनिट काय आहे? सेकंड आहे. सो फॉर मेनी इयर्स ड्युरेशन ऑफ वन मीन सोलार डे वॉज कन्सिडर्ड ॲज रेफरन्स.
मग आता तुम्हाला हे फाइंड आउट करायचं, जसं की आपण मगाशी पाहिलं की किलोग्राम कशावरून, आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण प्लॅटिनम इरिडियमचं एक मिक्सचर किंवा ॲलॉय म्हणून त्याचा वापर करत होतो किलोग्रामसाठी. नेक्स्ट आपण इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर करायला लागलो. मग त्याचप्रमाणे सेकंड जे आहे, जे की एसआय युनिट आहे टाईमचं, तर हे आपल्याला कुठून मिळालं, म्हणजे याची पण काहीतरी बॅक स्टोरी, काहीतरी हिस्ट्री असेल, तर ती आता आपण पाहतोय. तर पहिल्या काळामध्ये, म्हणजे पहिल्या खूप वर्षांपूर्वी 1 मीन सोलार डे हे एक युनिट म्हणून वापरलं जायचं. आता 1 मीन किंवा अ मीन सोलार डे म्हणजे काय, तर एका नूनपासून दुसऱ्या नूनपर्यंतचं टाईम इंटरवल. नून म्हणजे काय, दुपार. एका दुपारपासून दुसऱ्या दुपारपर्यंतचं जे काही टाईम इंटरवल असतं त्याला आपण म्हणतो की अ मीन सोलार डे. ओके, सो याची डेफिनेशन या ठिकाणी आहे, यू कॅन नोट डाऊन. मी नोट्स तर नाही प्रोव्हाइड करू शकत, सो तुम्ही डेफिनेशन्स वगैरे लिहून घेऊ शकता. ओके, सो एव्हरेज ड्युरेशन ऑफ अ डे इज टेकन ॲज 24 आवर्स. आता सपोज की आज 12 वाजलेले आहेत, म्हणजे आज नून ते उद्या 12 नून. मग या ठिकाणी एकूण किती तास असणार आहेत, ऑब्व्हियसली 24 आवर्स. मग या ठिकाणी जे ॲव्हरेज 24 आवर्स आहेत तर ते कन्सिडर केले जातात टाईम फाइंड आउट करण्यासाठी. सो 1 आवर इज ऑफ 60 मिनिट्स. एका तासामध्ये किती असतात, 60 मिनिटं असतात. आणि इच मिनिट इज ऑफ 60 सेकंड. प्रत्येक मिनिटमध्ये 60 सेकंद असतात. सो याचा अर्थ 24 आवर्समध्ये सेकंड किती होतात हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, वी शुड हॅव टू मल्टिप्लाय 24 बाय 60 इंटू 60. म्हणजे आपल्याला 24 आवर्समध्ये किती सेकंद होतात हे फाइंड आउट करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 24 मल्टिप्लाय बाय 60 करावं लागेल. यू विल गेट दी आन्सर, दॅट इज 86,400 सेकंड्स. म्हणजेच एक सेकंड जे आहे ते कसं फाइंड आउट केलं गेलं होतं, 86400ला आपण जेव्हा 1ने डिवाइड करणार तेव्हा जी आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे ती असणार आहे 1 सेकंडची व्हॅल्यू. सो देअरफॉर 1 सेकंड कशावरून फाइंड आउट केलं होतं, 1/86,400. म्हणजेच एका सोलार मीन्सला जेव्हा आपण 1/86,400 करू तेव्हा जी व्हॅल्यू मिळणार आहे ती असणार आहे 1 सेकंड. सो 1 सेकंडची ही डेफिनेशन आहे. इट वॉज लेटर ऑब्झर्व दॅट द लेंथ ऑफ द सोलार डे व्हेरीज ग्रॅज्युअली ड्यू टू ग्रॅज्युअल स्लोईंग डाऊन ऑफ द अर्थ्स रोटेशन. आणि हळूहळू काय झालं, अर्थ ज्या स्पीडने रोटेट करत होतं ती स्पीड हळूहळू ग्रॅज्युअली डिक्रीज होत गेली किंवा स्लो होत गेली. मग त्याच्यामुळे सेकंडमध्ये पण फरक पडू लागला. मग हे सगळं टाळण्यासाठी अनेक ॲक्च्युअल युनिट आपल्याकडे असायला पाहिजे, ॲक्च्युअल बेस आपल्याकडे असायला पाहिजे. यासाठी दुसरी मेथड वापरली जाऊ लागली. सो हेन्स टू गेट मोर स्टँडर्ड अँड नॉन व्हेरिंग, म्हणजे कॉन्स्टंट, काही त्याच्यामध्ये बदल नको व्हायला पाहिजेत असं कॉन्स्टंट युनिट फॉर मेजरमेंट ऑफ टाईम, अ सिझियम ॲटोमिक क्लॉक इज यूज्ड. सिझियम एक एलिमेंट आहे आणि एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे आणि त्याचं बनवलेलं क्लॉक वापरलं जाऊ लागलं. आता सिझियमचा वापर कसा केला जाऊ लागला, तर इट इज बेस्ड ऑन पेरियोडिक व्हेरिएशन प्रोड्युस्ड इन सिझियम ॲटम. आता सिझियम ॲटम व्हायब्रेट होतं. सो 9192631770 एवढे व्हायब्रेशन्स जेव्हा सिझियम ॲटमचे होणार तेव्हा 1 सेकंद झाला असं मानलं जाऊ लागलं. म्हणजेच एक सेकंड होण्यासाठी किती व्हायब्रेशन लागतात, 9192631770 एवढे व्हायब्रेशन झाले त्या सिझियम ॲटममध्ये की 1 सेकंड झाला. ओके, सो अशा प्रकारे यासाठी सिझियम ॲटम क्लॉकचा वापर केला जाऊ लागला. सो in cesium atomic clock, a second is taken as the time needed for 9192631770 vibrations of the radiation emitted during a transition between two hyperfine states of cesium-133 isotope आहे cesiumचा. ओके, सो इन धिस वे टाईमची बॅक हिस्ट्री होती ही. त्याच्यानंतर आहे की तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण माससाठी C12 किंवा कार्बनचंच आयसोटोप का घेतला, दुसरं कुठलं का नाही घेतलं. आपल्याकडे बरेचसे 118 एलिमेंट आहेत, त्यामधून फक्त कार्बनच का शोधलं गेलं, कार्बनच का घेतलं, तर त्याचं उत्तर इथे आहे. वाय इज ओनली कार्बन यूज्ड अँड नॉट एनी अदर एलिमेंट फॉर डिफायनिंग ॲटोमिक मास युनिट. सो कार्बनच का वापरलं गेलं ॲटोमिक मास युनिटसाठी, AMU फाइंड आउट करण्यासाठी. वाय कार्बनच का, तर C12 म्हणजेच कार्बनचं 12 आयसोटोप जे आहे इज द मोस्ट एबंडंट आयसोटोप ऑफ कार्बन. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेलेबल असणारं असं कार्बनचं आयसोटोप आहे अँड द मोस्ट स्टेबल वन, आणि ते स्टेबल पण आहे. ओके, सो अराउंड 98% ऑफ अवेलेबल कार्बन इज C12 आयसोटोप. म्हणजे या जगामध्ये जेवढं पण कार्बन अवेलेबल आहे त्यामधलं 98% C12 आहे. ओके, सो अर्लियर म्हणजे सुरुवातीला ऑक्सिजन, हायड्रोजन यांचा वापर केला गेला होता ॲटोमिक मास युनिट फाइंड आउट करण्यासाठी, बट दॅट वॉज नॉट सक्सेसफुल. मग का, की वर यूज्ड ॲज अ स्टँडर्ड ॲटम्स बट व्हेरियस आयसोटोप्स ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन आर प्रेझेंट इन हायर प्रपोर्शन अँड देअरफॉर इट इज मोर ॲक्युरेट टू यूज C12. बट यांचा वापर करून जी काय व्हॅल्यू फाइंड आउट केली गेली होती दॅट वॉज तेवढी ॲक्युरेट नव्हती ती, आणि मग त्याच्यासाठी एक
ॲक्युरेट काहीतरी युनिट पाहिजे होतं, म्हणून कार्बन 12चा वापर केला जाऊ लागला. ओके, सो ही होती की एक स्टोरी की कार्बन 12च का वापरलं जातं ॲटॉमिक मास युनिट फाइंड आउट करण्यासाठी. सो इन धिस वे आपण आतापर्यंत काय काय पाहिलेलं आहे, मेजरमेंट ऑफ टाईम, मेजरमेंट ऑफ मास पाहिले. आफ्टर दॅट नेक्स्ट टॉपिक आहे डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालायसिस, जो की सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे या चॅप्टरमधला. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि यानंतरचा भाग पाहायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.